हॅलो, रवी चेंदवनकर. मेडभाव संघाने आपला 12वा खेळाडू इथे पाठवा.
एक ओव्हर 8 धावा, एक गडी बाद. नऊ धावा. एक ओव्हर 9 धावा, एक गडी बाद. दोन ओव्हर 19 धावा.
19. सुंदर असा षटकार या ठिकाणी आलेला आहे. जर जोरात टाळ्या वाजवा. सुंदर षटकार. क्षत्रिय कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी जे चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी स्नेहल सुधीर जाधव माजी नगरसेविका मनसे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय पाहुण्यांना व्यासपीठावरती स्थान बनवण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी मिसफील्ड झालेली आहे आणि 2 धावा भेटलेल्या आहेत. मिडभाव बॉयज साठी 1 रन शॉट आलेला आहे. 1च धाव. धावसंख्या 29. किती ओव्हर झाल्या? 3 ओव्हर ना. स्कोरर 3 ओव्हर 29. 3 ओव्हर 29 धावसंख्या.
सुंदर 2 धावा, तर जोरात टाळ्या वाजवा. वरुण नरे बॅट्समन. सुंदर बॉल आणि या ठिकाणी त्रिफळाचे झालेले आहेत. पुढील बॅट्समन अमय जेठे. वरुण नरे यांची जागा घेण्यासाठी केलेला नवीन फलंदाज अमय जेटे. सुंदर चेंडू, जोरदार मारण्याच्या नादात चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. एक धाव भेटते. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 34. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 34. 35 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते चिंदर या संघासमोर. हा सामना चालू आहे तो ब्राह्मणदेव स्पोर्ट क्लब चिंदर विरुद्ध मिडबाव बॉईज. नाणेफेकीचा कौल लागला होता चिंदर या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून मिडबाव बॉईज या संघाला फलंदाजीसाठी प्राचलन केलं होतं. आणि मिडबाव बॉईज या संघाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आली ती 34 आणि 35 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. मिडबाव बॉईज या संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वायकेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी पॅवलिनपाशी संपर्क साधायचे. आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वायकेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅवलिनपाशी संपर्क साधायचे. भराडी कोचरा आणि वायकेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅवलिनपाशी लगेच संपर्क साधायचे. भराडी कोचरा आणि वायकेवाडी या संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी पॅवलिनपाशी संपर्क साधायचे. चिंदर या संघाने आपले सलामीवीर फलंदाज मैदानात पाठवायचे. चिंदर तसेच मिडबाव बॉईज या संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दरम्यान ब्राह्मणदेव स्पोर्ट क्लब चिंदर या संघाचे सलामीवीर फलंदाज मैदानात रितेश डगरे आणि केऊर आडकर. केऊर हडकर मिडबा बॉईज या संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. मिडबा बॉईज अजून खूप सामने व्हायचे. सामना त्वरित चालू करायचा आहे. मिडबा बॉईज मी पुन्हा पुकार देतोय. आई भराडी कोचरा आणि जयश्री आई भराडी कोचरा या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे.
मी विनंती करतो श्रीराम वायकेवाड या संघाच्या कर्णधाराने पॅव्हलिन पाशी नाणेफेकीसाठी यायचे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो मिडबा बॉयज या संघाच्या बाजूने लाडोबा जेटे. वायकेवाड या संघाच्या सलामीर फलंदाज स्ट्राईकला येतो केऊर आणि नॉन स्ट्राईकला येतो रितेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो लाडोबा जेटे. लाडोबा जेटे पंचांचा इशारा भेटतोय स्ट्राईकला. पंचांची कामगिरी करतोय तो लारा. सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो लाडोबा. सुंदर चेंडू जोरदार मारण्याच्या नादात सुंदर फटका आणि पहिल्याच फटक्यावर 4 धावा प्राप्त करतोय तो चिंदर संघ. एक आक्रमक फलंदाजी पाहायला भेटते केऊर याची आपल्या संघासाठी. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा उद्दिष्ट घेऊन आले ते सलामीर फलंदाज केऊर आणि रितेश. पुन्हा एकदा लाडोबा सुंदर चेंडू पुन्हा एकदा सुंदर कटवलाय. पाहूया झेल होतंय का. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल तिथे क्षेत्ररक्षक पराग झेटे टिपतोय. संघाला मेला पहिला हादरा केऊर याच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या होती 4. एक गडी बाद 4. आता मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती लाडोबा यांची आपल्या संघासाठी. एक नामवंत गोलंदाज आहे लाडोबा जेटे. भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव मैदानात दाखवतोय तो आपल्या संघाला. नवीन आलेला फलंदाज रितेश हडकर केऊर यांची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज रितेश हडकर. पुन्हा एकदा एक यशस्वी गोलंदाज लाडोबा जेटे. त्यासमोर एक रितेश. सुंदर चेंडू जोरदार मारण्याच्या नादात चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या होते स्थिर. संघाची धावसंख्या होती 4. एक गडी बाद 4. आता मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्या संघाच्या बाजूने लाडोबा जेटे यांची. या पॉवर प्लेच्या षटकात कमीत कमी धावा रोखण्यात यश प्राप्त करतोय तो. पुन्हा एकदा सुंदर चेंडू गोशीशेजात चेंडू जातोय. एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या होती 5. एक गडी बाद 5. पुन्हा एकदा एक यशस्वी गोलंदाज लाडोबा जेटे पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज. सुंदर चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने केवढा झेल आहे. झेल मात्र काय होऊ शकत नाहीये. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव. एका धावेवर समाधान मानतात. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 6. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. खरंच चांगली एक गोलंदाजी पाहायला भेटते ते पॉवर प्लेच्या षटकात. कमी धावा देतोय तो स्वतः राजू जेटे. पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त असूनही सुंदर चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या नादात चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या होते स्थिर. संघाची धावसंख्या होते 6. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. या पॉवर प्लेच्या षटकात कमीत कमी धावा देण्यात यश प्राप्त करतोय तो लाडोबा मिडबाव या संघाच्या बाजूने. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 6. अजूनही 18 चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी करायचे ते ब्राह्मण देव स्पोर्ट क्लब चिंदर या संघाला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो संदेश जेटे. संदेश जेटे एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय. थोडा क्षेत्ररक्षणात बदल करतोय संदेश जेटे. त्याला सामोरं जाईल तो रितेश हडकर. संदेश जेटे वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिले सुंदर चेंडू तेवढं चांगलं खेळून काढतो. एक धावेवर समाधान मारतो. एका धावेने संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या होते ती 7. खूप वेळानंतर स्ट्राईकला येतोय तो ऋतिक. पुन्हा एकदा संदेश. एक सलामीर फलंदाज ऋतिक. त्याच्या समोर संदेश. सुंदर चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक पोचू नाही शकत. एकच धाव. एका धावेवर समाधान मानतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 8. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती संदेश जेटे यांची आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा
रितेश, त्यासमोर संदेश जेटे, पुन्हा एकदा रितेश, सुंदर चेंडू जोरदार मारलाय, मात्र झेल होतोय का पाहूया. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र काय होऊ शकत नाही. तिथे लाडोबा जेटे मिसजज करतायत, 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या स्थिर. एक चांगला बॅकअप पाहायला भेटतोय तो अविनाश गावकर यांचा, स्वतः यष्टीरक्षक अविनाश गावकर एक चांगला बॅकअप देतोय. 2 धावाने संघाची धावसंख्या होते 10. संघाच्या दुहेरी आकड्यात पदार्पण. पुढच्या संघाला बोलवा जरा टॉस उडवायला. आई भराडी कोचरा व जय श्रीराम वायकेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलिनपाशी यायचा. कोचरा आणि वायकेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलिनपाशी यायचे. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, संदेश जेटे वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या स्थिर होते. संघाची धावसंख्या आहे ती 10. पुन्हा एकदा संदेश जेटे, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, वारंवार निर्धाव चेंडू टाकतोय तो संदेश जेटे आपल्या संघासाठी. खरोखर एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती मिडबाव या संघाच्या बाजूने. एक अनुभवी गोलंदाज आपला अनुभव दाखवतोय तो मैदानात. पुन्हा एकदा संदेश जेटे वारंवार 2 चेंडू निर्धाव काढतोय तो रितेश याला. पुन्हा एकदा रितेश, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लगातार 3 चेंडू निर्धाव काढतोय तो संदेश. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते या षटकामध्ये. नाममात्र 4 धावा देतोय तो संदेश जेटे आपल्या संघासाठी. आणि एक झेल होऊ शकली असती तर लाडोबा जेटे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर, पण झेलचा अंदाज न आल्यामुळे झेल सुटली आणि त्या झेलच्या 2 धावात रूपांतर झालं. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 25 धावा, सरासरी 12.30चा ॲव्हरेज पर ओव्हर मध्ये ठेवायचे ते चिंदर या संघाला. एक नौका खेळाडू एकलव्य जेटे वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 3रं षटक घेऊन येतो. एकलव्य जेटे हवे आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो एकलव्य जेटे. पंचांच्या डाव्या बाजूने रनअप घेताना जवळजवळ 5 ते 10 पावलांचा रनअप घेतो एकलव्य जेटे. आणि क्षेत्ररक्षणात थोडेसे बदल करतोय स्वतः अविनाश गावकर. यष्टांच्या मागून क्षेत्ररक्षणात बदल करतोय. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो एकलव्य जेटे. त्याच्या समोर आहे तो ऋतिक, एक सलामीर फलंदाज ऋतिक. सुंदर चेंडू, जोरदार मारायचा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही येतोय. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 10. एक खरंच नौका खेळाडू आहे एकलव्य. पण फॉर द ओव्हरची वॉर्निंग आली एकलव्य यांना. खरोखर एक चांगला वेग पाहायला भेटतो एकलव्य जेटे यांचा. गणेश जेटे यांचे पुत्र एकलव्य जेटे आपल्या टीम कडून खेळतात. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 3री षटक घेऊन येतोय तो एकलव्य जेटे. सुंदर चेंडू, जोरदार मारत, खराब चेंडूंचा इशारा भेटतोय पंच लारा यांचा. आणि एक अवांतर धाव, एका अवांतर धावाने संघाची धावसंख्या होते ती 11. ओव्हर स्टेप होतोय खेळाडू, त्याचा नो घोषित करतात पंच लारा. आणि फलंदाज रनआउट पण होतोय रितेश. संघाला मिळाला 2रा हादरा चिंदर या संघाला 11 धावसंख्येवर. थोड्याशा बिकट परिस्थितीत फसलाय तो चिंदर हा संघ. आणि आपल्या संघाला जर जिंकून जायचं असेल तर कोणाला तरी चांगली कामगिरी ठेवा, कोणाला तरी चांगली कामगिरी करावी लागेल. संघ टॉस साठी बोलून घ्या ताबडतोब व्यासपीठावरती. वारंवार विनंती केली जाते आई भराडी कोचरा आणि वायकेवाडी या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पॅव्हलिनपाशी संपर्क साधायचा आहे. आई भराडी कोचरा आणि श्रीराम वायकेवाडी या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कोचरा या संघाच्या कर्णधारांनी स्टेजवर जायचे, तसंच वायकेवाडी या संघाच्या कर्णधारांनी पण स्टेजवर जायची विनंती करतोय. पुन्हा एकदा एकलव्य, सुंदर चेंडू, जोरदार मारतोय चेंडू, मात्र घोषित येतात. आणि या 4 धावा. पहिला चौकार पाहायला भेटतोय तो चिंदर या संघाच्या बाजूने किशोर हडकर यांचा. आता माहिती एक आक्रमक पावित्र्य घेतोय किशोर हडकर आपल्या संघासाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 15. जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू 20 धावांची गरज. एकलव्य जेटे आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिल्याने 3रं षटक घेऊन येतो एकलव्य जेटे. त्याच्या समोर एक आक्रमक फलंदाज किशोर
हडकर, पुन्हा एकदा एकलव्य, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा जोरदार कटवलाय, झेल आहे, पाहूया झेलखाली सागर जोगल क्षेत्ररक्षक आणि एक नामवंत क्षेत्ररक्षक आहे सागर जोगल, याच्या हातातून झेल सुटणे म्हणजे अशक्य ही गोष्ट आहे. खरोखर एक नामवंत फलंदाज आहे तो, नामवंत क्षेत्ररक्षक फलंदाज सागर जोगल झेल टिपतोय, चांगला दुसरा हादरा नाही, चांगला तिसरा हादरा भेटतोय. एक आक्रमक फलंदाज किशोर हडकर आउट होतोय. त्याची जागा घेण्यासाठी गेलेला नवीन फलंदाज किशोर फाटक, किशोर हडकर आउट झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी गेलेला नवीन फलंदाज किशोर फाटक. एक यशस्वी गोलंदाज एकलव्य. स्कोर संघाची धाव संख्या होते ती 15. एकलव्य पुन्हा एकदा, आता मात्र अवांतर चेंडू, पंच लाऱ्यांचा इशारा भेटतोय का अवांतर धाव्याने. संघाची धाव संख्या होते ती 16. 3 गडी बाद 16. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू 19 धावांची गरज. हा सामना कोण जिंकतोय. पुन्हा एकदा एकलव्य, सुंदर चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय, ती असल्या क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवर समाधान मानतोय. एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 17. दरम्यान पुन्हा एकदा एकलव्य, एक यशस्वी गोलंदाज. त्याच्या समोर सुंदर फटका, पाहूया झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक लाडोबा जेटे, दत्तप्रसाद जेटे झेल सोडतोय, त्याला एक जीवदान भेटते. एकूण 2 धावा, या 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 19. एक खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला भेटतोय तो मिडबाव या संघाच्या बाजूने. एक चांगली गोलंदाजी आहे करतोय तो एकलव्य, मात्र त्याला साथ भेटत नाही इतर क्षेत्ररक्षकांकडून. पुन्हा एकदा एकलव्य, क्षेत्ररक्षणात थोडस बदल करताना स्वतः लाडोबा जेटे. पुन्हा एकदा सुंदर फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते हर्षल जेटे यांचं. आणि 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 21. दरम्यान पंचांचा इशारा भेटतोय, षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 21. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू. हॅलो शास्त्रीय कुलोत्पन्न मराठा समाज, गावडे युवा प्रतिष्ठान, मिडबाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आयोजन केलेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सन्माननीय पाहुण्या माजी नगरसेविका महाराष्ट्र नवनिर्माण सेना सौ स्नेहल सुधीर जाधव यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. मंडळाचे अध्यक्ष सुभाष नरे आणि मंडळाचे सल्लागार नवनाथ गावकर यांना विनंती करतो की त्यांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा आपण सन्मान करावा. आणि मी पुन्हा एकदा संपूर्ण आमच्या समाजातर्फे आणि गावडे युवा प्रतिष्ठान मुंबईतर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी मी आपले आभार व्यक्त करतो की आपण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी जो उपस्थिती दर्शवली त्याबद्दल संपूर्ण समाजातर्फे आपले आभार. धन्यवाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. वैयक्तिक 4थं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो अमेय जेटे. त्याच्या समोर आहे तो सलाम, त्याच्या समोर आहे तो फलंदाज किशोर फाटक. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय तो अमेय. सुंदर चेंडू जोरदार मारण्याच्या नादात आणि हा खराब चेंडू. एका अवांतर धावाने संघाची धाव संख्या होते ती 22. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा अमेय जेटे पंचांच्या डाव्या बाजूने. सुंदर चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. स्वतः ते बाबा क्षेत्ररक्षक करतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला भेटतोय.
आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. ऋतिक सलामीवर गेलेला फलंदाज माघारी परततोय. संघाला मिळालेला चौथा हादरा ऋतिक यांच्या स्वरूपात. दोन्ही सलामीवर मात्र माघारी परतत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. हा ना, ऋतिक यांची जागा घेण्यासाठी गेलेला नवीन फलंदाज पार्थ. ब्राह्मणदेव स्पोर्ट क्लब चिंदर या संघाला सामना विजय प्राप्त करायचा असेल तर अजूनही 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 12 धावा. एक यशस्वी पाच शिरोडकर यांसाठी एक पारितोषिक येते. जर त्यांनी षटकार मारला तर बबन शिरोडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येते पार्थ यांना. जर पार्थ शिरोडकर यांनी एकही षटकार मारला तर बबन यांच्याकडून 1000चं पारितोषिक येते त्यांना. पुन्हा एकदा एक डावकुरा फलंदाज पार्थ. सुंदर चेंडू, तेवढा चांगला फटका मारतोय. माझा चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. एकच धाव. एका धावाने संघाची धाव संख्या होते ती 24. अजूनही 4 चेंडू 11 धावा. जिंकण्यासाठी पाहिजे ते चिंदर या संघाला. हा सामना चालू होतो श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट क्लब चिंदर विरुद्ध मिडबाव बॉईज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतो अमेय. त्यासमोर पार्थ. सुंदर चेंडू, जोरदार मारायचा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धाव संख्या स्थिर. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू. पुन्हा एकदा अमेय जेट एक यशस्वी गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने सुंदर चेंडू, तेवढा चांगला फटका मात्र आणि या 6 धावा. षटकार ठोकतोय, पारितोषिक प्राप्त करतोय. जिंकण्यासाठी आता मात्र थोडा सामना रोमांच होतोय. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावा. दोन चेंडू आणि 5 धावा. षटकार ठोकून मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावा पाहिजे चिंदर या संघाला. आता मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय अमेय. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा अमेय. आता मात्र खराब चेंडू. थोडस दबाव पाहायला भेटतोय तो अमेय जेटे यांच्या वर. पारितोषिकचे पैसे इथे जमा करायचे. अजूनही 2 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा पार्थ एक यशस्वी फलंदाज. जोरदार मारायचा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क येत नाहीये. स्वतः गोलंदाज झेल टिपतोय. संघाला मिळालेला 5वा हादरा पार्थ यांच्या स्वरूपात. 1 चेंडू आणि 4 धावा. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेज असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. स्ट्राइक वरती भावेश डगरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. भावेश डगरे स्ट्राइक वर. फुल टॉस बॉल होता. ही संधी मात्र हातातून घालवली आहे भावेश डगरेने.
गोलंदाजी करत असताना मात्र अमयला या वेळेला यश मिळतंय आणि विजेता ठरलाय या मॅचचा सामना संपल्यानंतर मिडबाव संघ या मॅचचा विजेता संघ ठरतोय चिंदर ब संघाच्या विरोधात, चिंदर अ संघाच्या विरोधात. अगदी आपण जर पाहिलं तर अ आणि ब यांच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. मगाशी आपण पहिल्या 4 संघांमध्ये चिंदर अ संघाला बघितलं होतं आणि आता चिंदर ब संघ मैदानाच्या आतमध्ये. श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर ब हा संघ मात्र या मॅच मध्ये पराभूत ठरतोय. मिडबाव बॉईजने हा सामना जिंकलाय. मनपूर्वक अभिनंदन असेल मिडबाव बॉईज. यानंतर होणारा सामना जय श्रीराम वाळकेवाडी विरुद्ध रामेश्वर 11 असलते. आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वाळकेवाडी असा सामना असणार आहे. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जाईल तो पार्थ शिरोडकर यांना. पार्थ शिरोडकर, आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. आपल्याला सामनावीराची टी शर्ट देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत.